डोईठाण येथील सेलानी बाबाचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा. 2 लाख भाविक भक्तांनी घेतले दर्शन. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पिंपळगाव येथील मुख्य स्थान असलेले सेलानी बाबा येथे गेली कित्येक वर्ष डोईठाण येथील गंगाराम गोविंदा फुलमाळी कैसात पांगा हे नित्य नियमवारी करत असतात. गेली 70 वर्ष पूर्वी गंगाराम गोविंदा फुलमाळी यांनी बुलढाणा येथील सेलानी बाबाचे उपस्थान डोईठाण येथे स्थापन केले व सर्व हिंदू मुस्लिम बांधव यांना दर्शनासाठी जवळचे स्थान निर्माण केले. गेली 70 वर्षापासून गंगाराम गोविंदा फुलमाळी हे येथील सेलानी बाबाची पूजा अर्चा करत होते. त्यांचे नुकतेच निधन झाले व सेलानी बाबाचा शेजारी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. आता या पूजेचा मान गंगाराम गोविंदा फुलमाळी यांच्याच घराण्यात त्यांच्या मुलांकडे म्हणजे यल्लाप्पा गंगाराम फुलमाळी व रामा गंगाराम फुलमाळी हे पूजा करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त 2 दिवस डोईठाण तालुका आष्टी जिल्हा बीड येथे देवस्थान परिसरात वास्तव्यास राहून मोठ्या उत्साहात यात्रेत सहभाग नोंदवतात. मंगळवारी सायंकाळी 7 ते 10 पर्यंत उंटावरून छबिना मोठ्या उत्साहात वाजत गाजत संपूर्ण डोईठाण गावामधून मिरवणूक काढण्यात येत आहे. आपापले नवस्फूर्ती करण्यासाठी भाविक भक्त 2 दिवस वाजत गाजत दर्ग्यास चादर अर्पण करत आहेत. बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी भव्य दिव्य कुस्तीचा आखाडा पार पडला व यात्रेची सांगता झाली, अशी माहिती पुजारी यल्लप्पा गंगाराम फुलमाळी, राम गंगाराम फुलमाळी पांगा व डॉक्टर युवराज तरटे, माजी उपसरपंच रेवणनाथ खाडे व युवा उद्योजक अशोक तोत्रे यांनी दिली आहे. प्रतिनिधी शरद गर्जे, आष्टी. या डोईठाण गावामध्ये सैलानी बाबाचा एक पूर्व इतिहास आहे. 1967 साली तिरमाली हा समाज डोईठाण गावामध्ये राहण्यास आला. त्यावेळी तिरमाली समाजातील अनेक लोक हे सैलानी बाबाचे भक्त होते, परंतु यांचे मूळ देवस्थान हे आपल्या बुलढाणा या ठिकाणी होते. त्यामुळे येथील लोकांना सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शनासाठी जाता येत नव्हतं. म्हणून सध्याचे पुजारी यल्लाप्पा फुलमाळी यांचे वडील त्यांनी या ठिकाणी देवस्थानाची स्थापना केली आणि हे देवस्थान आज रोजी भरभराटीला आलेलं आहे. या देवस्थानाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे प्रतीक म्हणून सर्व लोक एकत्र येतात. आज साधारणतः या उत्सवासाठी सर्व महाराष्ट्र राज्यामधून जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. आज संध्याकाळी उरूस म्हणजे संदल निघतो आणि उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित पैलवान एकत्र होऊन हगामा भरतो व यात्रेचा समारोप होतो. सालावादाप्रमाणे होली 9 दिवसांनी संदल होत असतो. होली 9 दिवसांनी संदल होत असतो. शेकडो सर्व धर्माचे लोक येत असतात. त्यांचं नवस वगैरे मिळत असतात. पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. 10 ते 15,000 लोक येत असतात. 2 दिवस संदल आज संदल असतो. आज या ठिकाणी डोईठाण गावामध्ये सैलानी बाबा यांची यात्रा उत्सव सुरू आहे. गेल्या 40 ते 50 वर्षापासून डोईठाण गावामध्ये हा उत्सव दरवर्षी नियमाप्रमाणे चालत आहे. आमच्या येथील तिरमाली समाज या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी सैलानी बाबाच्या ठाण्यामधून या ठिकाणी इथं 40 ते 50 वर्षापासून ठाणं या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि त्या ठिकाणी हा उत्सव दरवर्षी चालतो. या ठिकाणी सर्व भाविक भक्त सर्व जाती धर्मातील हिंदू मुस्लिम सर्व या ठिकाणी साजरा करतात आणि या ठिकाणी संध्याकाळी 9 ते 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी संदल या ठिकाणी निघतो, मिरवणूक निघते. उद्याच्याला म्हणजे या ठिकाणी कुस्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि समारोप या ठिकाणी कुस्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदलचा समारोप होतो.